टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेले 3 महिन्यापासून राजीनाम्याची मागणी पूर्ण महाराष्ट्र करत आहे, तरी पण नैतिकताच्या आधारावर न देता आज राजीनामा घेतला गेलेला आहे, हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तरी पण असा एक म्हण आहे, रस्सी जल गई पर बल नहीं गए, रस्सी जल गई पर बल नहीं गए असं आपल्याला दिसतोय त्यांचे ट्विटरचे माध्यमातून। बहुतेक त्यांना जसे की तुमची जे चूक आहे, वाल्मिक कराड त्यांच्या सोबतच्या व्यक्ती आहे, तो त्यांना स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे होता, तरी पण दिला नाही। आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुढे पण 2-3 महिने किंवा थोडे टाइम जायनंतर त्यांना असं वाटते की मला वैद्यकीय माझा झाला तो मला परत हे लोक मंत्रिपदावर घेतील। जसं की आपण अगोदर बघितलेला आहे संजय राठोरचे केसमध्ये आणि पूजा राठोरचा जे केस होता त्याच्यामध्ये, तो हे सगळे त्यांचे डोक्यामध्ये आहे। तो एक पत्नी म्हणून मी धनंजय मुंडेची विनंती करते की जो काही चूक असेल ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या। हे खोटे नाटे ते तब्येतीचे भाने करू नका, माझी हात जोडून विनंती आहे। मॅम, अजून तुम्ही सांगितलं की फक्त राजीनाम्यावर ही लढाई जी आहे ती थांबणार नाही, आता पुढचं पाऊल काय असेल? 100% जे आमची सगळ्यांची जे मागणी आहे, काल जसं की आपण बघितलेलं आहे, खूप निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि माणुसकीला कालिमा फासणारी असं कृत्य झालेलं आहे। जसे की देशमुख भाऊचे तोंडावर जसे लघवी करण्यात आलेली आहे आणि त्यांचे जे मृतदेह होता त्याच्यावरती आणि खूप हसत खेळत ते लोक व्हिडिओ काढत होते, वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉलिंग करून दाखवत होते। असं सगळ्या कृत्य जे आपल्या समोर आलेलं आहे, हे सगळी गोष्ट बघताना जसं की वाल्मिक कराडने सांगितलं होता, धनंजय मुंडेने पण आता आपले स्वतःचे ट्विटरमध्ये सांगितलेलं आहे की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा मिळाली पाहिजे। तो आता त्यांची मागणी पुरी करा, फाशीची सजा द्या आणि शासनाकडून आमची हे मागणी आहे। आणि जे माझी स्वतःची एक मागणी आहे, जे संतोष देशमुख भाऊचे मृतदेहावर जे लघवी करण्यात आलेली आहे, ते लघवी आज हे लोकांना जनताचे समोर आणून त्या लोकांचे तोंडावर हे लघवी करायला पाहिजे असं मला वाटतं। संतोष देशमुख प्रकरणात जे आरोपपत्र दाखल झालंय त्याच्यात अजून धनंजय मुंडेंचा समावेश नाहीये, कारण की त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाहीये। परंतु ज्या कंपनीच्या खंडणीसाठी हे सगळा प्रकार घडला, त्या कंपनीच्या काही बैठका या सातपुडा या शासकीय बंगल्यावर झाल्याची माहिती समोर येते। तर त्या संदर्भात आता तपास होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? कारण की अंजली दमान यांनी तशी मागणी केली आहे की त्या कंपनीचे पदाधिकारी आणि सातपुड्यातले जे अधिकारी आहेत किंवा जे धनंजय मुंडे त्यांचं मोबाईल लोकेशन काढा, त्यांचे डिटेल काढा, मग त्यांचाही सहभाग या प्रकरणात समोर येईल असं तुम्हाला वाटतं? 100% अंजली ताई दमानियासोबत मी एकदम सहमत आहे त्यांच्या वक्तव्यातून, क्योंकि जसं की असं जरी असेल शासकीय बंगल्यावरती तुम्ही जरी इतके घाणेरडे कृत्य खंडणी मागण्याच्या जरी तुम्ही हिम्मत करू शकतात, तो आपल्याला हे सगळी गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे। आणि जो कोणी दोषी असेल, जरी धनंजय मुंडे दोषी असेल तर त्यांचं नाव पण याच्यामध्ये यायला पाहिजे। मी पण हे मागणी करणार आहे। मैम, हिंदी को कैसे बना? हाँ, हिंदी में जानना चाहेंगे, धनंजय मुंडे ने इस्तीफा दे दिया, लेकिन उन्होंने ट्वीट करके जानकारी दी है कि तबीयत की वजह से वो इस्तीफा दे रहे हैं, ना कि जो विवाद चल रहा है उसकी वजह से। अपने को बचाने का प्रयत्न कर रहे हैं और मानुसगी जो है, एक नैतिकता के आधार पे ये राजीनामा होना चाहिए था, जो कि अभी जोर ज़बरदस्ती से ले लिया गया है। एक सही शब्दों में यदि बोला जाए तो हकालपट्टी मंत्री महोदय की हो गई है, हकालपट्टी की गई है मंत्री पद से। और मैं तो यही कहूँगी कि अभी भी वक्त है, धनंजय मुंडे थोड़ी सी नैतिकता दिखाएं और जो
तबीयत का बार बार बहाना कर रहे हैं। अब आपका ये तबीयत का बहाना चलने वाला नहीं है। नैतिकता के आधार पे ये सब ट्वीट करना छोड़ें कि डॉक्टर ने मुझे सलाह दी है। कल खुद जाके विधान भवन में, क्या आप सैर सपाटा करने गए थे? विधान भवन में गए, चश्मा लगा के बाकायदा देवेंद्र जी से मुलाकात की, वहाँ पे सब लोगों से मिले जुले, चाय पार्टी में थे परसों रात को, तब डॉक्टर ने आपको मना नहीं करा, ये राजीनामा देने का नहीं बोला। कल अचानक सब ये फोटो सब आ गए सामने, तो अचानक डॉक्टर ने क्या आपको रातों रात सलाह दे दी मंत्री पद का इस्तीफा देने के लिए? और डॉक्टर कौन होते हैं मंत्री पद का इस्तीफा देने के लिए? मैं तो ये बोलूँगी कि धनंजय मुंडे जो है वो मंत्री पद का इतना लालची है कि मतलब कुछ भी हुआ, कितना भी हुआ, उसको पैरालिसिस का अटैक कि बिस्तर में भी रहेगा ना तो भी बोलेगा मैं बिस्तर में से ये राजनीति करूँगा। इतना उसको लालच, इतनी उसको राजकारण की लालच है। क्योंकि यदि लालच नहीं होती, राजकारण की, मंत्री पद की लालच नहीं होती, तो आज जो इस्तीफा आज हकाल पट्टी हुई है, यही 2 महीने पहले 3 महीने पहले इस्तीफा दे दिया होता तो जनता के मन में भी थोड़ी सहानुभूति होती कि चलो नैतिकता के आधार पे ये इस्तीफा दे दिया। मैम, जो संतोष देशमुख हत्याकांड है उसमें चार्जशीट फाइल हो गई है, लेकिन उसमें धनंजय मुंडे का नाम या उनका जिक्र कहीं नहीं हुआ है, जबकि ऐसा कहा जा रहा है, दमानिया जी ने ये कहा है कि जिस कंपनी को एक्सटॉर्शन को लेकर जो बात हो रही थी उसकी कुछ मीटिंग जो है जो उनका शासकीय बंगला सातपुडा वहाँ पे भी हुई थी। माझ्या हातामध्ये मला काय माहिती नाही, हाँ सॉरी, मुझे ये विषय में कुछ भी मालूम नहीं है। और जैसा कि अंजलि ताई दमानिया ने मांग की है कि इसमें चौकसी होना चाहिए, इसमें जांच पड़ताल होना चाहिए, तो 100% मैं भी यही बोलूँगी कि यदि ऐसा कुछ शासकीय रहवास निवास स्थान पर यदि ऐसा कुछ एक्सटॉर्शन का जो मीटिंग हुई है तो मैं भी बोलूँगी कि ऐसे पूरी इसकी जांच पड़ताल होना चाहिए। और इनफैक्ट जो लोगों ने वाल्मीकि करार जब 1 महीने गायब था, इंदौर में महाकाल मंदिर पे गया, वो उस समय जिन जिन लोगों ने इनको गाड़ी पुराई, जो सहयोग किया, उन सबको दोषी करके उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए। बांद्रा कोर्ट ने जो आपका डीवी केस चल रहा है उसमें जो ऑर्डर दिया था उसे भी धनंजय मुंडे ने सेशंस कोर्ट में चैलेंज किया है। 21 तारीख को उसकी सुनवाई होने वाली है, आपकी क्या प्रतिक्रिया है? मेरी यही प्रतिक्रिया है, उसको लेकर भी हिंदी में ही बोलूँगी। धनंजय मुंडे ने मेरे ऊपर जो मानहानि का दावा किया था, वो मानहानि के दावे में उन्होंने खुद ने बताया है कि 98 से हम दोनों साथ में हैं, जबकि हम लोग सच देखा जाए तो 96 से हम लोग साथ में हैं। 29 दिसंबर 1996 को मैं धनंजय मुंडे को पहली बार मिली थी और प्यार का जाहिर उन्होंने मेरे सामने किया था। और इसके अलावा 98 का उन्होंने खुद ने अपने पिटीशन में लिख के दिया है कि 98 से हम दोनों साथ में हैं और 98 में हमारी शादी हुई है। इसके मेरे पास सारे पुरावे हैं जो मैं कोर्ट में ऑलरेडी दे चुकी हूँ और आगे भी देने वाली हूँ। और दूसरी बात कि धनंजय मुंडे कितना झूठा व्यक्ति है, ये उनके पेपर से समझ में आता है कि जो पिटीशन उन्होंने हाई कोर्ट में मानहानि में डाला हुआ है, वो पिटीशन में उन्होंने 2 करोड़ की मांगनी मुझसे की है। फिर तेलारामानी जज मैडम को लगा के ओबेराय होटल में 5 महीने मीडिएशन चला है उनकी तरफ से, मेरी तरफ से नहीं। उस मीडिएशन में मुझे 50 करोड़ रुपए देने की जो बात की थी वो मैंने ठुकरा दी। 10 करोड़ रुपए का कंसर्न ट्रम हमारा आज भी हाई कोर्ट में फाइल्ड है, मीडिया वाले निकाल के देख सकते हैं। मैंने खुद ने वो कंसर्न ट्रम निकाल के रखा है, मैं मीडिया पे दे सकती हूँ वो। और वो कंसर्न ट्रम में क्लियर लिखा हुआ है कि 10 करोड़ रुपए वो वाइट मुझे देने वाले हैं ऑन रिकॉर्ड, और जिसमें से 3 करोड़ का डीडी उनका धनंजय मुंडे का आज भी कोर्ट में अटका हुआ है, हाई कोर्ट में। तो ये जो पैसे देके मुझे पत्नी नहीं हूँ, नाम हटाऊंगी, ये सब जो चालू था, ये सब मुद्दे जो मैं कोर्ट के सामने अभी रखने वाली हूँ, तो दूध का दूध पानी का पानी वापस एक बार फिर मुंह के बल गिरने वाले धनंजय मुंडे 21 तारीख को। मॅडम सेम मराठीमध्येच पाहिजे, जो बांद्रा कोर्टाने निर्णय दिलेला होता त्या निर्णयाच्या विरोधात धनंजय मुंडे आहे ते सेशन कोर्टात गेले मराठीमध्ये, सेशन कोर्ट का जैसा की सगळ्यांना माहिती आहे की धनंजय मुंडेने माझ्यावरती मानहानीचा केस केला होता। आम्ही 96 पहिल्यांदा 29 डिसेंबर 96ला आम्ही मिळालो होतो
आणि त्यानंतर 98मध्ये आमचं लग्न झालेलं आहे आणि धनंजय मुंडेंनी स्वतः त्यांच्या पिटिशनमध्ये जे मानहानीचा दावा माझ्यावरती केलेला होता 2021मध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे हायकोर्टामध्ये पिटिशनमध्ये की 98पासून करुणा आणि मी सोबत आहे, पण सोबत नाही आहे, आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही ते आहे 2003मध्ये अंधेरीमध्ये पहिला घर घेतला होता, त्याचे पण माझे रजिस्ट्री आहे करुणा धनंजय मुंडे या नावावरती आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे आणि ते सगळी गोष्टी दाखवण्यासाठीही सगळे पुरावे घेऊन मी परली गेली होती. जे परली में माझे पूर्ण जे सबूत होते माझ्याकडे जे दाखवण्यासाठी मीडियावरती मी गेली होती 2021मध्ये 5 सप्टेंबर रोजी. त्यावेळे माझे सगळे पुरावे पोलीस लोकांनी घेतले ताब्यात आणि मला जेलमध्ये टाकण्यात आला, सगळ्यांना माहिती आहे. आणि माझे घरमध्ये स्वतः DYSP आले, 40 पोलीस लोकांची गँग घेऊन आणि सगळे माझे जे एल्बम आहे शादीचे, माझे काही 12th की मार्कशीट आणि 10th की मार्कशीट, सगळं काय जे माझे पेपर होते सगळे उचलून गेले आणि याच्यावरती वेळोवेळी मी पेपर कारवाई हे जे केलेली आहे आणि या गोष्टीवरती की पोलीसवाले माझे सगळे पाठपुरावे घेऊन गेलेले आहे. मी दिल्लीपर्यंत, दिल्ली आयुक्त, दिल्ली गृहमंत्री, महिला आयोग, DG सगळ्याकडे निवेदन दिलेलं आहे, पण आजपर्यंत काय झालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये सगळं पूर्ण आहे माझ्याकडे पुरावे. परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ, हे सगळे पुरावे मी मीडियावरती टाकते. हां, जे कन्सर्न ट्रम आहे ते कन्सर्न ट्रममध्ये त्यांनी स्वतः मला असा तो 50 कोटीची मला ऑफर दिली होती, पण जे वाईट मला अमाऊंट देण्यात होती त्यांनी सांगितलं होतं 10 कोटी आम्ही ऑन रेकॉर्ड देणार आहे वाईट कोर्टामध्ये. आणि त्यावेळेची पण त्यांचीही पत्रकार नोट्स आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे त्यांची 3 करोडची DD आजपर्यंत कोर्टामध्ये 3 वर्ष झाले अडकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी साईन केली होती, फक्त माझे जे मुलगा मुलगी उचलून गेले होते त्यांना बोलवण्यासाठी मी साईन केली होती, पण कोर्टामध्ये मी गेली नाही. ते मी मान्य केला नाही, क्योंकि ते कन्सेंटरमध्ये हे लिहिलेला होता की मी धनंजय मुंडेचं नाव सोडणार आहे आणि मी लिव्ह इन पार्टनर होती. तो मी लिव्ह इन पार्टनर नाहीच आहे आणि मी लिव्ह इन पार्टनर नाही, मी बायको आहे, ते मी सिद्ध करू शकते कोर्टामध्ये आणि करून दिलेला. त्याच्यासाठी आज जे बांद्रा कोर्टामध्ये मी बायको आहे, मी पहिली बायको म्हणून मी पिटिशन टाकला होता आणि मेंटेनन्सची मागणी केली होती. कोर्टाला काहीतरी वाटला आहे, त्याच्यामुळे मला 2 लाख रुपये महिना देण्यात आलेले आहे. असंच तो न्यायाधीशांनी माझ्या फेवरमध्ये काय न्याय दिला नाही. जबकि तुम्ही बघू शकता माझे कोर्ट केसमध्ये जास्त मी उपस्थित राहिली होती. वकील फक्त 3 के 4 वेळे आलेला आहे. फक्त दर दिवशी दर वेळे मी स्वतः जाते कोर्टामध्ये आणि जास्तीत जास्त केस मी स्वतः लढलेला स्वतःच्या. आणि त्यानंतर तरी पण जज साहेबांनी मला न्याय दिलेला आहे. खूप मोठी गोष्ट आहे. माझ्याकडे कोई ठोस पुरावे आहे, त्याच्यासाठी जज साहेबांनी माझ्याकडून न्याय दिलेला आहे ना. त्यांची स्वतंत्रता आहे, ते सुप्रीम कोर्टपर्यंत जाऊ शकतात, त्याच्यामध्ये काही ते नाही आहे. कायदेशीर लढाई पूर्ण चालू राहणार आहे आणि त्यांची आमदारकी सुद्धा मी येणारे 6 महिन्यामध्ये आमदारकी सुद्धा रद्द करणार आहे. हे 100%ची गोष्ट आहे. पिटिशन टाकलेला आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये आणि 10 तारीख ते हायकोर्टाची डेट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.